नि सा गा pani pani da pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani da pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हॅलो हा शब्द बोलतात. जनरली तुम्हाला आठवतं का की तुम्ही हॅलो हा शब्द कधीपासून बोलायला लागलात? मला असं वाटतं की फोन आल्यावर किंवा फोन उचलल्यानंतर एखाद्याला ग्रीट करण्यासाठी आपण पहिला शब्द वापरतो तो म्हणजे हॅलो. दूरवर कोसोमीटर दूर असणाऱ्या आपल्या मित्रांशी, मैत्रिणींशी, नातेवाईकांशी कम्युनिकेट करण्याचं साधन म्हणजे टेलिफोन. या टेलिफोनचा शोध लावणारा अलेक्झांडर ग्रॅहम बेल. आज आम्ही एकमेकांशी बोलू शकतोय. कृपा आपल्यावर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनीच केली आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग आज त्याच निमित्ताने व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण टेलिफोनचा शोध लावणाऱ्या आणि टेलिफोनचा जनक समजल्या जाणाऱ्या अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्याविषयीची माहिती ऐकूया. अलेक्झांडर ग्रॅहम बेल अमेरिकन भौतिकी शास्त्रज्ञ व संशोधक, दूरध्वनीच्या शोधाबद्दल सुप्रसिद्ध. या शोधामुळे संदेशवहन तंत्रविद्येत एक नवं युग सुरू झालं. दूरध्वनी म्हणजे टेलिफोन बरं का, कारण सध्या आपल्याला भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईलची इतकी सवय झाली आहे ना की दूरध्वनी, भ्रमणध्वनी असे मराठी शब्द ऐकले ना की आपल्याला जरासं गोंधळायला होतं. चला तर मग टेलिफोनचा शोध लावणाऱ्या अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा जीवन प्रवास ऐकूया. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची आई आणि पत्नी बहिऱ्या असल्याने त्यांनी बहिऱ्यांना बोलण्यास शिकविण्याचे कार्य आयुष्यभर आस्थेने केले. ग्रॅहम बेल यांचा जन्म एडिनबरो, स्कॉटलंड या ठिकाणी 3 मार्च 1847 रोजी झाला. त्यांचे वडील वाचा क्रिया विज्ञानाचे व वाचाशास्त्राचे तज्ज्ञ आणि आजोबा वाचाशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण एडिनबरो विद्यापीठात झाले. वयाच्या 16व्या वर्षी एल्जिन येथील वेस्टर्न हाऊस अकॅडमी या संस्थेत वाचाशास्त्र व संगीत याचे निर्देशक म्हणून ते काम करू लागले. 1865 मध्ये पुढील शिक्षणासाठी ते लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेज या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी बोलताना तोंडात होणाऱ्या अनुस्पंदनांचा अभ्यास केला. पुढे प्रकृती स्वास्थ्याकरिता 1870 मध्ये ते आई वडिलांबरोबर ब्रॅडफर्ड या ठिकाणी गेले. 1871 साली बोस्टन येथील सेरा फुलर स्कूलमधील ते बहिऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करू लागले. पुढील वर्षी त्यांनी बहिऱ्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी बोस्टन येथे एक विद्यालय काढलं. 1873 मध्ये बोस्टन विद्यापीठात वाचा क्रिया विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. बहिऱ्या मुलांना शब्दोच्चार शिकविण्यासाठी ते दृश्य प्रयुक्तींचा उपयोग करीत असे. टॉमस वॉटसन यांच्याबरोबर तारायंत्रविद्या व दूरध्वनी विद्या या विषयात त्यांनी संशोधन केलं. एकाच तारेवरून एकाच वेळी अनेक संदेश प्रेषित करणाऱ्या तारायंत्र प्रणालीकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. ध्वनीच्या तीव्रतेनुसार हवेच्या घनतेत होणाऱ्या बदलांप्रमाणे तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहात बदल करून ध्वनी वहन करता येईल असं 1874 मध्ये त्यांना दिसून आलं.
बरेच प्रयोग केल्यानंतर 1876 मध्ये त्यांनी चुंबकीय दूरध्वनी हे उपकरण तयार केलं. या उपकरणात पुढे थॉमस एडिसन व इतर अनेक शास्त्रज्ञांनी सुधारणा करून त्याला आजचे स्वरूप प्राप्त करून दिले. J.P. राईस या जर्मन शास्त्रज्ञांनी बेल यांच्या पूर्वीच डुकराच्या कर्णपटलाचा उपयोग करून एक व्यवहार उपयोगी दूरध्वनी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. 14 फेब्रुवारी 1876 रोजी बेल यांनी दूरध्वनीच्या पेटंटकरिता अर्ज केला. त्याच दिवशी इलाइशा ग्रे या दुसऱ्या संशोधकांनीही दूरध्वनीच्या पेटंटकरता अर्ज केला होता. मात्र 7 मार्च 1876 रोजी बेल यांना पेटंट देण्यात आलं. तथापि कायदेशीर बाबींसंबंधी बराच वादविवाद झाल्यानंतर आणि अनेक शास्त्रज्ञांनी व प्रतिष्ठित व्यक्तींनी बेल यांच्या बाजूने साक्ष दिल्यावर 1893 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पेटंटचा हक्क मान्य केला. बेल यांनी 10 मार्च 1876 रोजी प्रथमतःच पहिले वाक्य तारेतून विद्युत प्रवाहाद्वारे प्रेषित केले. त्यानंतर 2 महिन्यांनी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या बोस्टन येथील सभेत त्यांनी दूरध्वनीचे पहिले प्रात्यक्षिक करून दाखवले. 1 महिन्यानंतर फिलाडेल्फिया इंटरनॅशनल सेंटेनियल एक्सपोजिशन या प्रदर्शनातील प्रात्यक्षिकांमुळे दूरध्वनीला पुष्कळच प्रसिद्धी मिळाली आणि बेल यांना या प्रदर्शनात पुरस्कार प्रमाणपत्र देण्यात आलं. जुलै 1877 मध्ये बेल यांनी टेलिफोन कंपनीची स्थापना केली आणि त्याच वर्षी इंग्लंड फ्रान्समध्येही बेल यांनी दूरध्वनीचा प्रसार केला. बेल व बेस्टन युनियन या कंपनीने 1879 मध्ये संयुक्त कंपनी स्थापन केली. 1884 साली बेल कंपनीने बोस्टन व न्यूयॉर्क यांच्या दरम्यान पहिले दूर अंतरावरील दूरध्वनी यंत्रणा उभारली आणि इतर अशाच यंत्रणा चालवण्यासाठी 1885 मध्ये बेल व इतरांनी मिळून द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफिक कंपनी या कंपनीची स्थापना केली. फ्रान्सने 1877 साली बेल यांना 50,000 फ्रँकचे व्होल्टा पारितोषिक दिले. बेल यांनी 1880 साली या रकमेतून वॉशिंग्टन येथे व्होल्टा लॅबोरेटरी स्थापन केली. या प्रयोगशाळेत त्यांनी फोटोफोन, श्रवणमापक, ग्रामोफोनमध्ये सुधारणा इत्यादींविषयी शोध लावले. प्रकाशशलाकेद्वारे ध्वनिवहन करणाऱ्या फोटोफोन या उपकरणाचे तत्व बेल यांनी C.S. टेंटर यांच्याबरोबर संशोधन करून शोधून काढले. एखाद्या पदार्थावर आंतरिक प्रकाशकिरण टाकला तर त्यात प्रकाशकिरणाच्या आंतरिकतेनुसार ठराविक उच्चतेचा ध्वनी निर्माण होतो हे त्यांनी शोधून काढले. तथापि या तत्वाचा त्यावेळी व्यावहारिक उपयोग होऊ शकला नाही. 1970 सालानंतर मेलनक्षम रंजक द्रवयुक्त लेझरच्या रूपाने उच्च एकवर्णी व ज्याची तरंग लांबी सतत बदलता येईल असा उद्गम उपलब्ध झाल्याने या तत्वाचा विविध क्षेत्रात उपयोग करण्यात येत आहे. यामध्ये जैव नमुन्यांचा अभ्यास, विविध पदार्थांच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जातो. बेल यांनी तयार केलेल्या लाखेच्या दंडगोलाकार आणि मेणाच्या तबगडीच्या आकाराच्या व दंडगोलाकार ध्वनिमुद्रिकांचा कोलंबिया ग्रामोफोन कंपनीने उपयोगात आणला. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून बेल यांनी वॉशिंग्टन येथे बहिरेपणाच्या अभ्यासाकरिता व्होल्टा ब्युरो ही संस्था स्थापन केली. यामध्ये 2पेक्षा अधिक स्तनाग्रे असणाऱ्या मेंढ्यांची निर्मिती, याचबरोबर विजेचा वैद्यकीय उपयोग इत्यादी अनेक विषयातही त्यांनी लक्ष घातले. 1895 नंतर त्यांनी विमानविद्येत विशेष रस घेतला. त्यांनी S.P. लँगली यांना उड्डाण प्रयोगात आर्थिक मदत केली. विविध आकारांच्या पतंगांवर प्रयोग करून 1903 मध्ये चतुपृष्ठकी पतंगाचा शोध लावला आणि 1907 मध्ये एरियल एक्सपेरिमेंटल असोसिएशनची स्थापना केली. बेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंखपश्च पडदी नियंत्रण पद्धती उपयोगात आणली आणि उड्डाण यंत्रातील संतुलन प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक ते संशोधन केले. बेल यांनी शास्त्रीय व्याख्याने दिली आणि आनुवंशिक बहिरेपणा व अन्य विषयांवर 100हून अधिक निबंध व लेख लिहिले.
1882 मध्ये त्यांनी सायन्स या नियतकालिकाची कल्पना मांडली आणि 1883 साली हे नियतकालिक प्रकाशित होण्यास सुरुवात झाल्यावर पहिले 8 वर्ष त्यांनी त्याकरता मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. हे नियतकालिक पुढे अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले. 1898 ते 1904 या कालावधीत ते नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते. ही संस्था संघटित करण्याबरोबरच त्यांनी तिला आर्थिक सहाय्यही दिले. 1897 मध्ये स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट रिजंट म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1875 ते 1922 या कालावधीत त्यांनी दूरध्वनी संदेशवहन व बहिऱ्यांचे शिक्षण यासंबंधी एकूण 30 पेटंट मिळवले. 1882 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. त्यांनी अमेरिकन असोसिएशन टू प्रमोट द टीचिंग ऑफ स्पीच टू द डेफ ही संस्था स्थापन केली. पुढे या संस्थेचे अलेक्झांडर ग्रॅहम बेल असोसिएशन फॉर द डेफ असे नामांतर करण्यात आले. 1883 मध्ये ते नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स व इतर अनेक शास्त्रीय संस्थांचे सदस्य होते. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा 2 ऑगस्ट 1922 रोजी मृत्यू झाला. तर मित्रांनो, आजच्या सत्रात आपण अलेक्झांडर ग्रॅहम बेल, टेलिफोनचे जनक यांच्याविषयीची माहिती ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86989880 म्हणजेच 8698869880. आणि हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कळवण्यासाठी आम्हाला फोन करायचा आहे बरं का. चला तर मग याच निमित्ताने तरी आम्हाला फोन करा आणि आम्हाला तुमचे फीडबॅक कळवा. मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि हो, अशीच नवीन नवीन माहिती आणि भरपूर माहिती ऐकण्यासाठी ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली